वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे फळांचा राजा हापूस आंबा आता धोक्यात आलाय. खराब वातावरण आणि अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून आंबा बागायतदार धास्तावले आहेत. यावर्षी आंबा पिकाला उशीर होत असल्याने बागायतदार आधीच चिंतेत होता. त्यात नव्या संकटाने तो पुरता हवालदिल झालाय. याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकाला उशीर झाल्याने मार्केटमध्ये आंबा उशिराने जात आहे. त्यात पाहिजे तसा दर आंबा विक्रेत्यांना मिळत नसल्याने सारा व्यवसायच तोट्यात जाण्याची भीती आता व्यक्त होत आहे. माझं नाव शाहू विठ्ठल पवार. हा काय मी आंबा व्यवसाय करतो. आठ वर्ष झाली जवळजवळ करण्यास, आंबाधंदा करण्यास लागण्यास. हा काय पण ह्या वर्षी खूप नुकसानी आहे आंब्याची. म्हणजे करपा पडले की आंबा पावसामुळे थोडीशी नुकसानी. म्हणजे पावसामुळे जरा खराब आंबा झाला आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन आणि पाऊस पण पडल्यामुळे एकदम खराब आंबा झाला. मार्केटमध्ये आम्हाला कमीत कमी रेट ते 400-500 असे देतात. जास्त रेट देत नाही. आमची ह्याला भरपूर हे होतं, फवारणीला खर्च भरपूर येतो. म्हणजे त्याच्याप्रमाणे आम्हाला रेट मिळत नाही. फवारणीचा ते पण पैसे वसूल होत नाही. राखणीला माणूस असतो, तिथे कामगार असतात, त्यांचं काय हे होत नाही. म्हणजे पैसे वसूल होत नाही. म्हणजे नुकसानी होते आमची अक्षरशः. असा आमचा तो व्यवसाय आहे. म्हणजे ह्या धंद्यामुळे आमची खूप नुकसानी आहे. एवढी वर्ष करतो पण आम्हाला काय तसं काय फायद्याचं काय नाही. पण आम्ही व्यवसाय करतोच का धंदा आहे. आपले थोडीशी कलमं आहेत किंवा आम्ही दुसरीकडून पण कलमं घेतो. असा व्यवसाय आम्ही करतो स्वतःचा.